पीक विम्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे त्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. नाही, काल त्यांनी काल ऍक्च्युअली कृषी मंत्री नव्हते बैठकीला, धनंजय मुंडे साहेब. हं, हं. त्यांनी 15 सप्टेंबर पर्यंत खरीपाचे आणि 30 सप्टेंबर पर्यंत रब्बीचे पैसे टाकू असा शब्द दिला. हं, हं. पण आम्ही आग्रह असा धरला हं. की असा आग्रह धरला की त्यांनी का उशिरा पैसे दिले हो. म्हणून त्यांना ब्लॅकलिस्टेड करा, हं. प्रस्ताव पाठवा किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असा आम्ही आग्रह धरला. हं. त्यांनी सांगितलं की हा विषय आम्ही कॅबिनेटमध्ये ठेवतो. हं. इथपर्यंत विषय झाला काल. अच्छा. मग ते जे 12% वितरण करण्याचे पैसे जे टायमामध्ये तो पण विषय कालावधी आम्ही लावून धरला, 12% व्याजाने पैसे द्या. म्हणजे ते आता मिळू शकेल का मग आपल्या शेतकऱ्यांना? नाही, ते आता तसं नाही सांगू शकत आपण मागणी केली, हां, हां. नियमाने द्यायला पाहिजे. हो ना. पण ते कृषी मंत्री नसल्यामुळे काल तिथं फार त्याचा म्हणजे त्यांना निर्णय नाही घेता आला त्याच्या संदर्भातला. अच्छा, अच्छा. पण आपण तो विषय लावून धरणार आहोत. नाही तर ते एकच तुम्ही स्वतः एक शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये एक तुमचंच नाव चर्चेत आहे का? एवढा तुम्ही संघर्ष करताय, वारंवार आंदोलन असो, त्या संदर्भामधून कुठंतरी शेतकऱ्यांना आता आधार मिळत आहे.